नमस्कार. तर नाव काय बोलले तुमचं? शोभा गुंड. हा. आणि कुठून आले माझ्याकडे? येवला तालुका मुखेड. मुखेडून आले. आणि काय त्रास होता नेमका? काय कंबरेत दुखत होतं, हा, गुडघा दुखत होता, उठता बसता येत नव्हतं, म्हणजे कमरेपासून पाय ठणक बोलणार. लागायचा, एक पाय दुखायचा. हे कधीपासून दुखायचं असं? मी जवळजवळ 5-6-7-8 महिने झाल्यापासून जास्त त्रास होता. मग याच्या दवाखाना नव्हतं केलं का आधी? केलं होतं. केलं होतं. काय केलं होतं? किती डॉक्टरांना दाखवलं? 2-3 डॉक्टरांना दाखवलं. ओके. मग येवला, लासलगाव, हा. राहता. मग काही काय फरक? आराम नाही वाटला. काहीच नाही. गोळ्या औषध तेवढं पडतं तेवढं. तेवढं जेवढं गोळ्या औषध घेतले तर तेवढं पुरतं. तेवढं एक अर्धा पाऊण तास पुन्हा जसं आहे तसंच तसं दुखत. माझ्याकडे आल्यानंतर आता किती दिवसात कसा फरक पडला? आज 4था दिवस आहे. आल्यानंतर जवळजवळ 40% फरक पडला. हा ना. बऱ्यापैकी शब्द. हो. आता पहिले एवढा पण फरक पडला नव्हता. नाही. काहीच नाही. नाही. आता झालं काय होतं तुमचं? आधी का फरक पडत नव्हता? नीट आल्यानं का फरक पडला? तुमच्या कमरामध्ये 4थ्या-5व्या महिन्यात गॅप होता, म्हणजे वरची खाली सरकली. गादी सरकल्यानंतर जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून गुडघ्याला, पोटीला, टाचेला, तळपायाला होत नव्हतं रक्तपुरवठा. म्हणून कमरापासून पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मुंगे येणं, असं प्रकार होता. आता जेव्हा तुमचा मानका जागेवर जाईल, गादी लेवल येईल, तेव्हा ते क्लिअर होईल. पण आता तुमचं बऱ्यापैकी डिस्पोज पोझिशनला येईल, गादी लेवलला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला. बऱ्यापैकी फरक पडला. पण हा रिझल्ट टिकवून ठेवण्यासाठी याला नियम आले, पथ्य आले. म्हणजे कमराला झटका बसला आजही करायचं नाही. 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही. फालतू झोपायचं नाही. थोडे दिवस आंबट, वातळ, गॅस होईल, ऍसिडिटी होईल किंवा पित्त होईल, असे पदार्थ खाऊ नका. बाकी हे पूर्ण क्लिअर होईल. समजलं? आणि याला जे नियम सांगितले ते नियमात राहिले तर तुम्हाला बरेपर्यंत त्रास होणार नाही, याची माझी गॅरंटी. पण नियम जर तोडले, पुढच्या 1 महिन्याच्या आत परत त्रास होण्याची शक्यता आहे. समजलं? म्हणजे नियमात राहणं गरजेचं थोडे दिवस. समजलं? ही रेकॉर्डिंग करून आमच्या चॅनलला उचलून बघून घेणार. पाटील ना थोडं. कानच होतं आणि नेक्स्ट पायकडे डोकं इकडे. फालतू झोपा.